बसत नाही. मग तो मी इस्रायलला काही त्रास दिला नाहीये, हे तुझ्यामुळं आणि इस्रायलच्या लोकांमुळेच तुमच्यावर संकट आलेलं आहे. कारण तुम्ही देवाला सोडून इतरांच्या पाठीमागे गेलेले आहात. देवाच्या वेद्या तुम्ही पाडून टाकल्या आणि त्या ठिकाणी इतरांच्या वेद्या बांधल्या आणि त्याची तुम्ही आराधना करायला लागली. आणि म्हणतो की त्या इस्रायली लोकांना पण घेऊन ये जे जिवंत देवाला विसरले. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की जिवंत देव कोण आहे. अँड नाव त्याच्या जीवनाचं ते तिसरं सत्र सुरू झालं. अँड दॅट इज द सीझन ऑफ कार्मेल. कार्मेल पर्वतावर या म्हणतो सगळे. कुणाकुणाला बोलवतो? इस्रायली लोकांना, अहाबाला, बालचे 400 आणि आशेराचे 450 भविष्यत बघता सगळ्यांनी या म्हणतो तिकडं मी तुम्हाला दाखवतो की जिवंत देव कोण आहे. अँड दिस वॉज द सीझन ऑफ लोनलीनेस. एकटा पडलाय. का माहितीये का? बायबलमध्ये लिहिलेलं आहे